हॅलो नमस्कार, नॅनो एक्सटी ट्रॅव्हलरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक असा आहे, तर आपल्या गाडीमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे, ब्रेक इश्यू आहे. जो ब्रेकचा प्रकार असतो काय त्याला आपण बोलतो, आपला इकडे ब्रेकच्या पाठी जो ब्लॅक कलरचा आहे ना, हा प्रेशर म्हणजे बनवत नाही, ॲक्च्युली तो लिकेज आहे असं म्हणतो, म्हणजे खराब झाला आहे तो आपल्याला बघू आता सेकंड हँडमध्ये आपल्याला भेटतो, कारण का 2,500-3,000 रुपयाची प्राईस आहे. तर आपल्याला बघू मिळतं आहे का हा जिकडे आपण चाललो आहे तिकडे. तर आपल्याला जो पार्ट आहे तो आता आपण शोधायला चाललो आहे, आणि आपल्या जोडीला जो एक व्यक्ती आहे, ओळखीची असेल तुमच्या, मग तुम्ही आता त्याला पाहिलेलं आहे, थोड्या वेळानेच त्याला घेऊन जाणार आहे जोडीला. आपल्याकडे इकडे एक मार्केट आहे, सेकंड हँड पार्ट्ससुद्धा मिळतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचे तिकडे मिळतात. म्हणजे आपण शोधलं ना व्यवस्थित तर आपल्याला चांगला पार्ट मिळून जातो. खूप कमी म्हणजे 30-35% पैसे रक्कम लावा, त्याच्यामुळे तुम्हाला पार्ट्स पण मिळून जातो. आणि मला वाटत नाही की 2,500 नुसतेच लावावे त्या पार्टला. चांगलं मिळत असेल तिकडे बघूया पार्ट चांगला मिळतो आहे का नाही भेटत आहे. त्याच्यानंतर मग आपण बघूया काय करायचं ते. तिकडे समजा पार्टच अवेलेबलच नाही होत आहे किंवा भेटतच नाही, चांगलाच नाही आहे, मग काय नवीन जेव्हा तात्पुरता हा ब्रेक असा नॉर्मल चालवायला लागेल. नंतर मग 2,000-2,500 रुपये घुसवायला, 3,000 रुपये पकडून चाला लेबर चार्ज वगैरे. तर ह्यावेळेस थोडीशी नॅनोनी आपल्याला खर्च दिलेला आहे, पण हा अगोदरचा थोडा खर्च आहे, कारण की गाडी आपण काय नंतर घेतलेली आहे. तर मे बी त्याचा पार्ट तो खराब होता, कारण की जवळ त्या पार्टला 10 वर्ष पार्टला झालेले आहेत, त्यामुळे आपण अपेक्षा करू शकत नाही का तो पार्ट तेवढा चांगला राहीलच. तसा ब्रेक वगैरे लागतो आपल्या गाडीचा, असं नाही का ब्रेक लागतच नाही आहे वगैरे काय, पण ब्रेक वगैरे व्यवस्थित लागतो, अर्जंट ब्रेक लागतो. पण काहीतरी असा थोडासा आपला हार्ड होतो ब्रेक, नॉर्मली असा हार्ड होऊन वर येतो नॉर्मली असा. मग तो आता पावसाळे दिवस आहे, एकदा आता आपण थोडा पण कुठे प्लॅन आहे बाहेर निघण्याचं वगैरे, तर आपण ती रिस्क नाही घेऊ शकत. ब्रेक आहेत, दुसरं काय असलं तर गोष्ट वेगळी आहे. सो बघूया काय होतं ते. पाऊस आता आपला काही येतोय का नाही, कालपासून पावसाचं आपल्याला दाखवतोय का पाऊस येतोय पण नाही. नजारा बघा एक छानसा नजारा झाला, एकदम मस्त. आणि थोडा पाऊस पडला, असा काल असं वाटलं की अरे पाऊस आला, पण मला काय पाऊस आता येताना दिसत नाही. लोक मला 15 तारीख पकडून चला, 14-15 व्यवस्थित पाऊस लागायला म्हणतात ना. 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास पाऊस पडू शकतो. आणि काय आता वातावरण पण तसं काय आहेच नाही, काय पाऊस आता हे आल्यासारखं असं काय. आजची तारीख सोडूनच द्या, तारीख मला तर वाटतं 15 तारीख पकडली तर बेस्ट. एवढ्या गाड्या आपण चालवतो, म्हणजे दुसऱ्या पण कार्स वगैरे कधी चालवतो असं नाही, पण हा नॅनो चालवायचा एक्सपिरियन्स आहे ना, तो काहीतरी वेगळाच वाटतो, असा खूप नेक्स्ट वाटतो, काहीतरी वेगळंच छान वाटतं. पण दुसऱ्या गाड्या खूप आहेत अशा, पण इसको चलाने का जो मजा आहे ना मुझे अलग ही आहे. कारण काही कॉम्पॅक्ट गाडी वाटते, पण कॉम्पॅक्ट नाही आहे ती, पहिली गोष्ट म्हणजे. आतमध्ये खूप छान जागा आहे आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटतो गाडीमध्ये. हा सुद्धा असं आता काही लोकांचं पहिल्यांदा कसं वेगळं ओपिनियन होतं, नंतर काय सगळं चेंज होत गेलं असं. ओके, आता आपला माणूस येतोय तो कुठे आहे बघूया, त्याला तो कॉल लावून बघायला लागला. मंडळी, मागचा जो ब्लॉग होता आपला जेजुरीचा, तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगायला पाहिजे होतं. काही कमेंट्स आले तरीसुद्धा कसा वाटला मागचा ब्लॉग तुम्ही मला नक्कीच कळवा. ॲक्च्युली घरचा आपला एक होता, आपण
ॲड करून टाकला. एक मजा होती त्याच्यामध्ये, त्या ब्लॉगमध्ये आपण करून टाकलं त्याकडचं बाहेरचं आपण देखील, त्याच्याने एक रनिंग ब्लॉग राहून जातो आपल्याला असं. फायनली आपला माणूस आलाय बघा परत एकदा व्हिडिओ मध्ये. बऱ्याच टायमापासून आपण वाट बघत होतो आणि छोट्याशा ब्लॉग मध्ये आलेला आहे तो पण. मिनिट आपल्या गाडी आपल्याला सामान बघायला चाललोय म्हणून त्याला आपण घेऊन चाललोय. बघूया सामान आपल्याला भेटतोय का नाही भेटतोय. भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही भेटला तरी पण चांगली गोष्ट नाही आहे, वाईट गोष्ट आहे. आपण निघालोय आता. मागे एकदा आपण आलेलो कुठल्या मंदिर होतं आपलं. तर मग बरेच दिवसांनी ब्लॉग मध्ये आल्यावर तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय? त्याला आपला माईक आहे, आपले माईक पडायची वेळ आली. चांगलं वाटतंय खूप दिवसांनी आता ब्लॉग मध्ये. आपला एक माणूस आमच्या ब्लॉग मध्ये बरेच दिवस नाही. अंकित ब्रदर पण खूप दिवस झाले ब्लॉग मध्ये नाही. पुढचा प्लॅन करू कधी जायचं असेल कुठे. सध्या साहेब आमच्या बंगला बांधल्या कारण ते बंगल्यातच राहिले. आणि आता बघू पावसाळ्यामध्ये एका ट्रिप करू. बघूया पुढे. सगळं पुढेच बघतोय, सगळं पुढेच चाललंय आमचं. तर आपण या बाजारात आलोय. इकडे तो पूर्ण मार्केट असा आहे ना, इकडे सगळ्या वस्तू बाईक पासून सेकंड हँडच्या सगळ्या गोष्टी इकडे भेटतात. गाडी पुढे लावा लागेल. इकडे गाडी नेली तर ब्रेक बूस्टर मिळालाय, पण इकडे आता गाडी लावायचे वांडे खूप झालेत ऍक्च्युली. हे बघा ना इथे हालत बघा. असं हा टोईंग बिविंग करतात आणि गाडी आता इकडून न्यायची जाम बांधायची. सेकंड हँड मार्केट एवढा मोठा ट्रक घेऊन चालला. डिसमेंटल गेला वाटते याला साप. गाडीचं सामान घ्यायचं कडायचं ह्या बाजारामध्ये 25 रुपये. इकडे या मार्केटला ऍक्च्युली सगळ्या गोष्टी पार्ट्स मिळतात. गाडीचे प्रत्येक पार्ट्स. हा सगळ्या गोष्टी काय सांगतात? सगळ्या गोष्टी, सर्व गोष्टी, एकूण एक पार्ट्स गाडीचे. इंजिन तर असे भेटतात का ते काय म्हणून पाहिजे. मच्छी मार्केटला ते कसे भेटतात बोंबील त्या प्रकारे इकडे इंजिन आहेत. नॅनोचं आता इंजिन विचारलं आपण, एक होतं तिकडे फक्त 5,000 रुपये इंजिन, पूर्ण इंजिन 5,000. बाकीच्या गोष्टी समजा घ्यायच्या असेल तर वेगळ्या असतील. 5,000 रुपये इंजिनच आहे. आता बघा आपल्या वस्तूचे किती प्राइस लावतोय तो मेन ते बघायचं आपल्याला. तर आपल्या वस्तू जसं 2,500च्या आसपास आपले ते आपल्याला दाखवत होतं त्या दिवशी. पण हा किती सांगताय 500, 300, 400, 500 रुपये सांगितलं ठीक आहे. नाही तर ज्याला सांगायचं 1,000 रुपये घ्या, काय उपयोग 1,000, 1,200 रुपये देऊ. कंडिशन असेल तर ठीक आहे, नाही तर काय उपयोग नाही. आमच्या कुंदननी पण ॲक्सेसरीज घेतली इकडे. काय रे कुंदन? तरी घेतलं नाही ॲक्सेसरी त्यांनी. काय काय घेतलेलं रे तू? मी गाडीचं खूप सामान घेतलेलं इकडे, मला स्वस्त्यामध्ये भेटलेलं. आणि काही पण गाडीचं सामान घ्यायचं असेल तर इकडेच येतो, स्वस्त्यामध्ये आणि कमी बजेटमध्ये असते. लोकांना वाटते ह्या गाडी नवीन कशी काय करतोय वारंवार. त्याला इकडचा केला आहे. ही कुठे हे काय हनुमान टेकडी आहे काय? टेकडी काय
काय माहिती तिकडे. डोंगर बघा ना कसा आहे. हा बघा डोंगर कसा पोखरला आहे साईड. बाजार खूप मोठा आहे खूप. ते बघा तिकडं जाऊ तिकडं बाजार आहे. फायनली आपल्याला वस्तू भेटले आणि बऱ्यापैकी भेटले. दोन एक घेऊन आलेला तो आणि खूप चांगल्यापैकी वस्तू मिळाली आपल्याला. बघू आता पहिलं खूप एवढी गर्दी लागली ना काय तुम्हाला सांगू. निघायचे वांदे आहेत. भारी भेटली ही वस्तू. हा वस्तू आता म्हणजे कसं लावून बघू तेव्हा वाटेल आपल्याला कशी आहे आणि कशी नाही ती. नाही तर ते तरी त्यांनी सांगितले काय असेल तर घेऊन या. मला नाही वाटत कारण की गाडी ओकेच वाटते कारण की त्यांनी सक्शन करून बघितलं ना एक्सेलचा आवाज करत होता हे सक्शन होतोय. हा बघा बाजार खूप मागे तर खूप आहे ह्याच्या. आपण या बाजाराला नाव आहे काय रे आपण पण विसरलो नाव काय. नवजीवन. हा नवजीवन बाजाराला नाव आहे. प्रत्येक गाडीचे पार्ट इथे भेटतात. हा कुठल्या पण गाडीचं सांगितले ते भेटतात इथे. कुठल्याही गाडीचे पार्ट आणि सस्त्यामध्ये आणि मस्त एकदम. जसा आता आपला 2,500 सामान होता हा. तो ते कम से कम आपल्याला 700 रुपयेमध्ये भेटला. 500 करत होतं पण नाही आता कसं गरज आपल्यालाच आहे विषय तो आहे ना. आणि एक बरं आहे कसे गाडी डिस्मेंटलला वगैरे टाकून देतात. म्हणजे काही वर्ष पूर्ण होते असं काही गाडी खराब होते. तर सगळीच गाडी खराब होते असं नसतं ना. मग ते काय गाडी काही जण देतात. स्क्रॅपमध्ये गाडी आली तिचं सामान असतो आपल्याला कुठंतरी म्हणजे आपल्याला उपयोगाला होतो. स्वस्त आणि मस्त होतो आणि एकदम चांगली वस्तू भेटली असं नाही काय. एकदम छान वस्तू आहे. कुठंच रश नाही आहे त्याला. आता बघू आपण त्याला काय करणार आहे. मी आता त्याला पेंट करणार आहे त्या वस्तूला. कदाचित एक बघू पेंट करता आला तर करून घेऊ. नाही केलं तरी हरकत नाही. मग पेंट केलं तर चांगलं असतं आणि ती वस्तू लावून टाकतो. खूप महत्त्वाची वस्तू आहे ती आपल्याला ब्रेकिंगसाठी तर खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मला तर वाटतं ते 5 वर्ष कुठे गेले नाही. 700 रुपये ते खूप चालून जातील ते. कुंदन काय बोलत नाही. कुंदनच्या घरी जायचं आहे आम्हाला. माझी वाईफ आणि मी वरतीपासून चाललंय आमचं प्लॅनिंग. अजून ते आमचं काय जाणं होत नाही. वडे खायचे ना त्याच्याकडे जाऊ. आमच्याकडे किमा वडे फेमस आहेत. संडेला असतात शुक्रवारी. आणि बघा तरी सांगून ठेवलाय कधी पण या पण वडे खाऊन जा. वडे खाऊन जा आणि एकदा चव बघा आमच्या वडापाव खूप फेमस आहे. तिकडे खूप लोक येतात त्याच्याकडे तिकडे. आपली जी वस्तू आहे ना दाखवू एकदा. हे बघा हा पंप आहे असा आपला सक्शन पंप. हा आपला खराब झालाय पुढे. खराब म्हणजे हा सगळं व्यवस्थित आहे. जे हे आहे ना हे इकडे थोडासा आपला खराब झाला आहे. त्याच्यामुळे इथून जी एअर आहे ती पास होते आपली. त्याच्यामुळे ते सक्शन व्यवस्थित बनत नाही ब्रेकिंगचं. त्याच्यामुळे आपण हा मस्त चालून जाईल. एकदम चांगला आहे बघा तो. चला आपण आपल्याला कुंदन एक ट्रीट दिले चायनीजची. बऱ्याच टाईम आपण चायनीज खातो. बघूया कसा टेस्ट आहे चायनीजला. बघा कसं खातो. उपाशी असतो माणूस ना फुल. चला मग आपण आपल्या कुंदनला आता इथून टाटा बाय बाय करूया. बाईक घेऊन घरी जाणार आणि आपण आता आपण आपल्या पावसाचं पण वातावरण वाटते. पाऊस एवढा भरलाय ना दिसते काय कॅमेरा. त्या लाईटीच्या पलीकडे बघा
तिकडे जे एवढे ढग यायला लागलेत ना खतरनाक मला वाटते आज झाडाबिडून होतोय काय लवकरच घरी पण आलं का हां. भिजायला लागेल. सो चला मग आपण याला टाटा बाय बोलत नाही, आपण आपल्या घरी जाऊन निघूया आणि पुढे तुम्हाला दाखवूया आपण कशा प्रकारे आपण बसवतोय. जो आपला आहे तो आज तर उद्या तर बसत येणार नाही, उद्या थोडं काम असल्या कारणाने, कारण परवा आपण एक ब्लॉग करू, एकाच ब्लॉगमध्ये आपण सगळं शूट करू ते. तुम्हाला डबल ब्लॉग जास्त बघायची गरज नाही, आपण बघूया. आणि तुम्हाला पण सामान घ्यायचं असेल तर एकदा विजिट करा तिकडे हां. नवजीवनला. आणि असं सामान करायला घेऊन जा, नाही तर एक्सपेन्सिव्ह वस्तू काही घेऊन जाऊ नका, नाही तर तुमचं सामान तिकडे इथं खरेदी करून तिकडे तो विकला जाईल सामान दुसरा. सो चला मग भेटूया तुमच्या ब्लॉगला नाही, ह्याच ब्लॉगमध्ये पण गॅरेजमध्ये आता आपण डॉक्टरकडे भेटूया. चला. सो चला आपण आता गाडी आपली गॅरेजला काढतोय. आपण दुपारी 2 वाजता गाडी आणायला सांगितलेली, पण आता आपण गॅरेजला गाडी घेऊन जाऊया. जवळच आहे गॅरेज, काय एवढा काय लांब नाही आपल्याला. एकदम जवळ गॅरेज आहे. ओके, काय बोलतोय, वस्तू आपण घेतले त्याच्याबद्दल आपण काही त्याला दाखवले नाही अगोदर, ही वस्तू इकडे आणली आपण, बघूया. बघूया काय बोलतोय तो. गाडीचा एअर काढतो आपण.
हा पकडलाय. फायनली आपलं ब्रेकचं काम झालंय गाडीचं आणि आपण थोडीशी ट्रायल मारतो. अजून एकदा आपण ट्रायल मारतोय. तसा आपल्याला एक मस्त फटका बसलाय. 1,500चा फटका बसलाय आपल्याला. सगळं 1,500चा नाही, जास्त फटका बसला तर हरकत नाही. 1,500 एवढे आपल्याला गेले पैसे. बघा आता एकदम चालते. ब्रेकिंग पण खूप छान आहे गाडीची आता. म्हणजे आता एक्झॅक्टली ब्रेकिंग खूपच छान आहे. मस्तपैकी म्हणजे गाडी एकदम पटकन जागेवर थांबते. हे बघा थोडासा पाय ठेवला मस्त ब्रेक लागतात गाडीचे. एकदम कॉन्फिडन्स येतो चालवताना मग आपल्याला पण. फायनली गाडी झाले आणि आपण आता रिटर्न आलोय घरी. थोडीशी गाडीची आपली ट्रायल होती ती पण आपण घेतली चांगल्या प्रकारे. कुठे अजून काय वाटला इश्यू तर बघूया. कारण की गाडी कधी 2 वेळा बंद पडली म्हणजे तिकडेच गॅरेजमध्ये. थोडीशी ब्रेकिंग करता 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 गॅरेजवाला बोलतो जे ऑइल आपण पास करत होते त्याच्यामुळे देखील होऊ शकतं. आणि नंतर थोड्या वेळाने जरा एक राऊंड बिऊंड मारला थोडा वेळ, पण नंतर इश्यू बंद झाला ॲक्च्युली. बघूया आता आपण परत. नाही RPM जो आहे तो जसा आहे तसाच RPM पहिल्यासारखाच आहे. व्यवस्थित आहे. इंजिन एकदम स्मूथ रन होतं. चला मग हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. 2-3 दिवस झाले पेंडिंग ब्लॉग चालत होता. कारण का लास्टचं गाडीचं थोडंसं काम दाखवायचं होतं. जितकं दाखवता आलं तितकं दाखवलं आलं. कारण का जे काम होतं ते एकदम आतल्या साईडला काम होतं गाडीच्या. आणि काय एवढं जास्त काम नव्हतं. फक्त एक्सचेंज करायचं काम होतं. असं वस्तू केली आणि जी आपल्याला वस्तू मिळाली ते एक्झॅक्ट चालू मिळाली वस्तू. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. काम होऊन गेलं आपलं मस्तपैकी. जिथे 2,500 राहणार होते ते 700मध्ये काम झालं. फक्त आता काय आपल्याला लेबरचा थोडा महाग पडला असं मला वाटते. पण जाऊ दे आता काय काम करायचंच होतं. कारण का आपण ब्रेकबद्दल रिस्क घेऊ शकत नाही. कसं कुठे जायचं असेल पावसाळ्याचं तर अजिबात आपण रिस्क घेऊ शकत नाही. बाईक असेल तर ठीक आहे आपण कसंही मॅनेज करू. पण 4 चाकी वाहन मॅनेज करायचं खूप कठीण काम होईल ते. सो चला मग आता पुढच्या ब्लॉगला आपण भेटूया. लवकरच येतोय का नाही बघूया. कंटेंट चांगला मिळाला तर ब्लॉग आपण लगेच क्रिएट करू त्याचा. सो चला मग बाय.